दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. सप्तशृंगी गड हे भाविकांचे श्रद्धास्थान असून लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. याच पार्श्वभूमीवर भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून तसेच शारदीय नवरात्रोत्सवात व चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरत असते. यावेळी देखील लाखोंच्या संख्येने राज्यभरातून भाविक येथे मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असतो. सप्तशृंगी गडावरील पायाभूत सुविधा वाढवून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सूचना केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. दरम्यान कोणकोणती विकास कामे होणार पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गडावर स्वच्छतागृह बांधणे, भाविकांसाठी डोम बांधणे, साईड रस्त्याचे काम व गटारी बांधणे, गडावर 11 केव्ही लाईट भूमिगत करणे, विविध ठिकाणी हायमास्ट बसवणे, टोल नाका ते शिवालयापर्यंत पथदीप बसवणे, सुरक्षा जाळ्यांची देखभाल करणे, नांदुरे येथे भक्त निवास बांधणे, गडावर पोलीस स्टेशन इमारत बांधणे, नांदुरे येथे बसस्थानक बांधणे व वन विभागाच्या जमिनीवर नक्षत्रा बगीचा व विकास कामे करणे. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, वणी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवार दिनांक 29 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. याचं कारण आहे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे आघाडीमध्ये सामील होण्यासाठी काही प्रस्ताव दिलेत. यावर अजून वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी व महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. अधिकृतरित्या अजून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही, परंतु तरी देखील स्थानिक पातळीवर खासदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंद बांधून तयार असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बैठका घेत फिरतायत. या बैठकांसाठी वापरल्या जाणाऱ्या फलकांवर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा फोटो ते सर्रासपणे वापरतायत. याबाबत त्यांनी स्थानिक पातळीवर कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे इथून पुढे प्रचार करताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरू नये असे प्रतिपादन प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे यांनी केले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेतेगण फिरत आहेत. हे फिरत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोचा सर्रासपणे वापर ते आपल्या बॅनरवरती करत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिकच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा वरिष्ठ पातळीवरून तसली कुठलीही परवानगी न घेता प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जनमानसांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्रपक्षांनाही विनंती करतोय की जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरती कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत असा उतावळीपणा, अतताईपणा आपण करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं 4 पंचवार्षिकला आमचे मित्रपक्ष पराभूत झालेले आहेत. आणि या पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्त आहे. त्या अनुषंगाने इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडावी असं साकडं सुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे वरिष्ठांकडून जोपर्यंत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षांनी, घटक पक्षांनी कुठलाही असा आताताईपणा करू नये यासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद घेत आहोत. यावेळी व्यासपीठावर बिरसा ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव भारमाल
तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे, चांदवड तालुका अध्यक्ष मंगेश केदारे, जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे आदी जण उपस्थित होते. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या सोग्रस फाटा येथे रस्त्याच्या मधोमध राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर अनधिकृतपणे मदार बांधण्यात आली आहे. यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय. यावरून आमदार नितेश राणे यांनी विधान भवनातून निशाणा साधलाय. यावेळी या मदारवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आज सकाळी नाशिकच्या चंदवड मध्ये हायवे मध्ये हे लोक मध्येच मदार बांधतायत. म्हणजे आता नॅशनल हायवे मध्ये मदार बांधली जाते, मध्ये हिरवी चादर टाकलेली आहे. आणि कर म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे अति म्हणजे ह्याची जे काही ते लोक काही करतायत त्याच्यासाठी मालेगाव वरून मौलाना बोलवण्यात आला. त्याला 20,000 दिले गेले आणि ते 20,000 कुठून गेले? नॅशनल हायवेच्या अकाउंट मधून दिले गेले. विचार करा. म्हणजे एक सालुंके नावाचा अधिकारी आहे, तो हे सगळे लाड या लोकांचे. मी त्यांना सकाळी त्याच्याशी बोललो. त्याला बोललो की राज्याच्या देशाच्या एका हायवेच्या मधोमध्ये तुम्ही मला एक मंदिर दाखवा, आणि मंदिर असलं तरी पण तुम्ही ते तोडून टाकता. विचारत पण नाहीत, आवाज पण करायला देत नाहीत. पण राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमधी चांदवड नाशिकमध्ये इथे मदार बांधली गेलेली आहे, हिरवी चादर टाकलेली आहे. मौलाना बोलवण्यात येतो, त्याच्यावर त्याला 20,000 नॅशनल हायवेच्या अकाउंटवरून दिले जातात. हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना, हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही. म्हणून त्या संबंधित साळुंके नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले आहे, तू वेळेत हे काय मदार जे नावाने हे केलेलं हे उकडून टाकायचं, काढून टाकायचं, ही नाटकं बंद करायची. नाहीतर या साळुंके नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खातं आहे त्याला आम्ही तक्रार करू. आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा, ही मदार काढून टाका. नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंगबलींचं मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो. ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती आम्ही बसवणार, मंदिर बसवणार. मग तिथे जशी मदार असेल तिथे बजरंगबलीची पण मूर्ती आणि मंदिर उभे राहणार. दरम्यान लवकरात लवकर या मदारवर बुलडोजर चालवा, अन्यथा आम्ही या मदारच्याच बाजूला बजरंगबलीचे मंदिर उभारण्यासाठी साहित्य पाठवतो असा इशारा देखील यावेळी आमदार नितेश राणेंकडून देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झालेत. त्या अनुषंगाने व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याच्या नगर विकास विभागाने पुढाकार घेतला असून नाशिककरांसाठी स्वतंत्र वाहतूक कक्ष म्हणजेच ट्रॅफिक सेल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रॅफिक सेलकरिता 1 कार्यकारी अभियंता, 2 उपअभियंत्यांसह एकूण 8 अधिकारी कार्यरत राहणार आहेत. यामुळे नाशिककर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असताना आता यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान काय आहे ट्रॅफिक सेलची जबाबदारी, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 4 चाकी दुचाकी वाहनांच्या संख्येनुसार पार्किंगचे नियोजन, पार्किंगसाठी शहरात नवीन वाहनतळांची निर्मिती करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळी मार्गांमध्ये बदल करणे, रस्त्यांवर सायकल ट्रॅक, फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंगची निर्मिती, सार्वजनिक बससाठी वाहतूक डेपोचे नियोजन, शहरासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करणे. दरम्यान शहरातील पार्किंगचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी हा ट्रॅफिक सेल उपयुक्त ठरणार आहे. यामुळे नाशिककरांची डोकेदुखी आता कमी होण्याची शक्यता आहे. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित कार्यसन्मान पुरस्कार सोहळा 2024 रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजिला आहे. ठिकाण शोभेंदू हॉल, KG मेहता कॉलेज, उपनगर, नाशिक रोड, नाशिक. सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत उत्सुक नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ, सर्व पदाधिकारी व सदस्य. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध 244 संवर्गांचा समावेश असलेल्या 9016 पदांच्या सुधारित आकृती बंदास दिनांक 29 फेब्रुवारी रोजी महासभेने आराखडा सादर केलाय. शहरातील लोकसंख्या वाढत असताना देखील दुसरीकडे गेल्या 24 वर्षात नोकर भरती झाली नाही. त्या अनुषंगाने नव्या आकृतीबंधात जुन्या आकृतीबंधातील 662 पदे कालबाह्य ठरवण्यात आली असून 1956 नवीन पदांचा समावेश करण्यात आलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या आधीच हा प्रस्ताव शासनाला पाठवला जाणार असून शासनाने मंजुरी दिल्यावर जम्बो नोकर भरती करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्तीमुळे शासनाने 14 फेब्रुवारी रोजी आकृतीबंधासाठी 35% स्थापना खर्चाची अट शिथिल केली होती. त्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे पालिकेत उर्वरित पदांसाठीची आवश्यक नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान 49 विभागांनी आपल्याकडे उपलब्ध मनुष्यबळ आणि आवश्यक मनुष्यबळाचा आकडा प्रशासनाकडे सादर केल्यानंतर प्रशासनाकडून हा सुधारित आराखडा महासभेवर सादर करण्यात आला असून त्याला महासभेनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नोकर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात तसेच ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले. गेल्या 3 महिन्यापासून मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी गोटी परिसरात हॉटेल, वाईन शॉपमध्ये चोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने होत होते. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी याच्यासह 10 संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या किचनच्या खिडकीचे गज कापून गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काउंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकूण 2,41,000चा मुद्देमाल लंपास करून नेला होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन कुट्टी याला शितापीने ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अट्टल गुन्हेगार कुट्टी याच्यासह 10 संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोलीस हवालदार चेतन संवत्सकर, प्रवीण सानप, किशोर खराटे, हेमंत गरुड, सतीश जगताप, पोलीस नाईक विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोगल, पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी, दत्ता माळी, विशेष पथकातील पोलीस हवालदार संतोष हजारे, पोलीस नाईक विजय वाघ, सुनील पाडवी, चंद्रकांत कदम यांच्यासह पथकाने केली आहे. भागीरथ तत्करी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक विभागाला अवकाळीचा मोठा फटका बसलाय. नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या 3 जिल्ह्यातील अनेक गावात अवकाळीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. विभागातील 222 गावांमधील 19,150 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाशिक विभागात 8 तालुक्यातील 222 गावांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय. यापैकी काही गावात तर मुसळधार पावसाने शेती पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय. विभागातील 21,482 शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून कांदा, पपई, मका, हरभरा, गहू, तीळ, ज्वारी, बाजरी, भाजीपाला यासारख्या अनेक काढणीला आलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शहरात देखील आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान शेतमालाला भाव नसल्याने आधीच चिंतेत असलेला शेतकरी आता या अवकाळीमुळे चांगलाच हवालदिल झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या अवकाळीची नुकसान भरपाई मिळेल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये देखील नाव आले होते. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे मनमाड शहरात आले असता पाकिजा कॉर्नर येथे भीम सैनिक सर्व बहुजन बांधवांतर्फे संभाजी भिडे यांच्या गाड्यांचे ताफे अडवून निषेध बॅनर दाखवून मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी भिडे गो बॅकच्या घोषणांनी पाकिजा कॉर्नर दणाणून गेला होता. अचानक ताफा अडवल्याने व घोषणाबाजी झाल्याने ताफ्यांमधील वाहनांची तारंबळ उडाली. मात्र भिडे मुर्दाबाद व भिडे गो बॅकच्या घोषणांनी पाकिजा कॉर्नर दणाणून गेले हे मात्र नक्की. पोलीस प्रशासनातर्फे निषेध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल.
तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित कार्यसन्मान पुरस्कार सोहळा 2024 रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजिला आहे. ठिकाण शोभेंदू हॉल, KG मेहता कॉलेज, उपनगर, नाशिक रोड, नाशिक. सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत उत्सुक नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ, सर्व पदाधिकारी व सदस्य. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. यामुळे नागरिक तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सिटी लिंक बस सेवेला पुन्हा एकदा ब्रेक लागलाय. गेल्या 3 महिन्यापासून वेतन थकीत असल्याने व बोनस मिळत नसल्याने सिटी लिंक चालक व वाहकांनी हा संप पुकारलाय. दररोज विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सिटी लिंकने प्रवास करतात. मात्र वारंवार पुकारण्यात येणाऱ्या या संपामुळे नाशिककर हैराण झालेत. दरम्यान सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी दक्ष न्यूजकडे आपली व्यथा मांडली. मुलांचे पेपर चालू आहे आणि संप केलेला आहे. संपाचं कारण काय? सर, आम्हाला त्या मुलांचं नुकसान नाही करायचं. संपात काय नाही का, ते 3-4 महिन्यापासून आमचे पेमेंट रेकडलेले आहेत. त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा हे पाळत नाही. आता 2 दिवसापूर्वी आश्वासन दिलं होतं, ते पण त्यांनी पूर्ण केलेले नाही. मग जर पगारच नाही झाले तर आम्ही खायचं काय, करायचं काय? आमचे पण मुलं बाळं शाळेत आहे. शाळेत आम्हाला त्रास देत आहेत, ती फोन करून विचारत आहे पैसे द्या, पैसे द्या. आम्ही कुठून फी भरायची? जर पगार देत नाही टायमावर तर आम्ही करणार काय सर याच्यात? तुमचे किती महिन्याचे पेमेंट बाकी? आमचे 3 महिन्याचे पेमेंट बाकी आहे सर. आणि PF असं आहे 1.5 वर्षापासून बाकी. जोपर्यंत PF असं आहे क्लिअर करणार नाही तोपर्यंत आम्ही गाडीवर चढणारच नाही. संप तोपर्यंत चालूच ठेवणार आहे. संपामध्ये किती कंडक्टर सामील आहे? संपामध्ये जवळजवळ 300-400 कंडक्टर सामील आहे आणि प्रत्येकाचेच पेमेंट रेकडले. काही तर हातावरची मुलं आहेत सर, इथं बाहेरून आलेले आहेत, आदिवासी भागातून आलेले आहेत. त्यांना तर वारंवार रूम बदलावं लागते. त्यांना इतका मनस्ताप सहन करावा लागतो आहे यांना त्याची कळकळतसुद्धा येत नाही. आज प्रशासनाला सुद्धा एवढ्या वेळेस संप करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही. खरं तरी प्रशासन जाग नाही, हे झोपलेलंच प्रशासन आहे असंच म्हणावे लागेल सर. मागणी आहे तुमच्या आज वारंवार 1.5 ते 2 वर्ष झाले सिटी लिंक चालू होऊन वारंवार तुम्ही संप करताय. संपाचं कारण काय? कारण आमचं 3 महिन्यापासून वेतन रखडवलेलं आहे. इथून मागे पण आमचं 7 वेळेस संप झाला. त्याच्यात पण वेतनाचंच कारण होतं का वेतन वारंवार अटकवलं जातं आहे. त्याच्यामुळं आम्ही बाहेरून आलेले मुलं आहे, तर आम्ही घरात खायचं काय आणि घर भाडं कसं भरायचं आमच्या आज फार हाल चालू आहे. आणि त्यांनी वर्षभरापासून PF SI पण भरलेला नाही आहे आणि आमचे विकली ऑफचे पैसे पण देत नाही. ते विकली ऑफचे पैसे मिळतात त्यांना, पण ते विकली ऑफचे पैसे देत नाही आम्हाला. आणि 3 वर्षे झाले पगार 1 रुपया पण वाढ झालेली नाही पगारामध्ये. आणि जे आमचे थकबाकी रक्कम ती पण आम्हाला अजूनपर्यंत मिळालेली नाही. आमच्या प्रमुखपणे काहीच नाही. आम्हाला 2-3 वर्षापासून ESI किंवा PF दिलेलं नाही आणि 3-4 महिन्यापासून पेमेंट रखडलेले आहेत. ते त्यांनी पेमेंट आमचे अकाउंटला किंवा ESI असेल PF असेल त्यांनी जमा करावा, तरच आम्ही इथनं गाड्या काढू. आज मुलांचे पेपर चालू आहे तरी पण तुम्ही संप केलेला आहे, याच्याबद्दल काय सांगशाल? सर, मजबुरी आहे आमची. जर आम्हाला पेमेंटच नाही तर आम्ही कसं काय म्हणजे करू? की आम्ही बाहेरून आलेलो आहेत. आमचे घरभाडे असतील किंवा लाईट बिल असेल किंवा पाणीचा प्रश्न असेल किंवा खाण्यापिण्याची समस्या असतील, आम्ही खाऊ कुठून किंवा आम्ही काय करू? म्हणजे आर्थिक आमची गरज कसं काय आम्ही भागू शकू? जर पेमेंटच नाही भेटेल तर कसं काय आम्ही पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही हा संप पुकारलेला आहे. त्यामुळे आता सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा हा संप कधी मिटणार या प्रतीक्षेत नाशिककर आहेत. परंतु नागरिक व विद्यार्थ्यांच्या त्रासाचं काय असा प्रश्न नाशिककरांना पडलाय.
दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नव्याने जिल्हा प्रमुख झालेले सुधाकर बडगुजर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संघटनात्मक पदांची अदलाबदल केल्यानंतर नव्याने जिल्हा प्रमुख झालेले सुधाकर बडगुजर यांनी पदाचा कारभार स्वीकारताच ते अडचणीत आलेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी अखेरीस 2 महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी असणाऱ्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीचा संपूर्ण अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याने याबाबत बडगुजर हे प्रथम दर्शनी दोषी आढळून आले व ही पार्टी त्यांच्याच हिंदुस्थान नगर येथील फार्म हाऊसवर झाल्याचे देखील निष्पन्न झाले. यामुळे आडगाव पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यावर 2 दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दिनांक 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आला. सातपूरच्या कामगार नगर येथील रिक्षा स्टँडवर मनपा शाळा क्रमांक 17 कामगार नगर या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षिका यांच्यासोबत लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा हा उपक्रम राबवण्यात आला. रिक्षा स्टँडवरील रिक्षा चालक मालक यांनी रिक्षाला लावलेली लिंबू मिरची, बिब्बा, काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले असून ही सर्व अंधश्रद्धा असल्याचे जाहीर केले. दरम्यान महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा या अभियानाअंतर्गत नागरिकांना आवाहन केले. भारतरत्न डॉक्टर CV रमण यांच्या रमण इफेक्ट या महत्त्वपूर्ण जगविख्यात संशोधनाची माहिती विद्यार्थी आणि जनसामान्यांना व्हावी, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीसाठी आवश्यक असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज महाराष्ट्रभर विविध शाळा महाविद्यालयातून सार्वजनिक ठिकाणी लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा हे अभियान राबवण्यात आले. नाशिकमध्येही कामगार नगर येथील मनपा शाळा क्रमांक 17चे काही विद्यार्थी सोबत घेऊन तेथे जवळच असलेल्या रिक्षा स्टँडच्या ज्या रिक्षांना लिंबू मिरची बांधलेले होते त्यांच्या चालकांशी संवाद साधून त्यांच्या वतीने आणि विद्यार्थी सहभागाने ती लिंबू मिरची बाजूला करण्यात आली आणि त्यामागील अंधश्रद्धा, अवैज्ञानिक बाबी यांचे स्पष्टीकरण करण्यात आले आणि यापुढे अंधश्रद्धा बाळगल्या जाणार नाहीत, जोपासल्या जाणार नाहीत असा निर्धार करण्यात आला. तसेच लहान लहान अवैज्ञानिक गोष्टींमधून अंधश्रद्धा जोपासल्या आणि जतन केल्या जातात त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान अनिसकडून राबविण्यात येत असून या अभियानात रिक्षा चालक मालक संघटनेचे दादासाहेब राठोड, सुभाष पवार, अनिल पाटील, सीताराम ठाकरे, संदीप चौधरी, छगन कोल्हे आदी जण सहभागी झाले होते. यावेळी मनपा शाळा क्रमांक 17च्या शिक्षिका शालिनी पगार व आशा बागुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असून या अनोख्या अभियानाचे सर्वत्र कौतुक होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळा येथे आघाडीच्या नेत्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. देवळा येथे बाजार समितीच्या कार्यालयात आघाडीच्या सर्व जिल्हा अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी बैठकीत भाग घेतलाय. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे सर्वात जास्त भ्रष्टाचारी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, महिला पत्रकार सुरक्षित नाही अशा एक ना धड भाराभर चिंध्या अशी या राज्य सरकारची व केंद्र सरकारची अवस्था झाली आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते जयंत दिंडे यांनी केली आहे.
यावेळी कोंडाजी मामा आव्हाड यांनीही राज्य शासन व केंद्र शासनाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच जिल्ह्याचे नेते श्रीराम शेट्टी यांनी अनेक उमेदवार आघाडी करून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची ओळख करून दिली. यावेळी वरिष्ठ जो कोणी उमेदवार देतील ते आम्हाला मान्य राहील व आम्ही त्यांना निवडून दाखवू असेही त्यांनी म्हटले. या बैठकीस नितीन आहेर, पाटील गोकुळ पिंगळे, श्याम हिरे, सुनील पवार, पंडित निकम, दिलीप पाटील, सचिन सूर्यवंशी, दिनकर निकम, दिलीप आहेर, अरुणा खैरनार, निलिमा आहेर आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. उमेदवार जो वरिष्ठ नेते त्याच्या पाठीमागे आपल्याला आपली ताकद उभी करायची. कोण उमेदवार येईल हे आज आपण सांगू शकत नाही. एवढंच म्हणेल की ही जी आघाडी झालेली ही निश्चित या ठिकाणी घडून आणल्याशिवाय राहणार. अनेक वेळा सांगतो एवढे साधे नाही एका व्यासपीठावर आले एकमेकाच्या अंगावर धावलेले मला भांगडी केलेल्या आहे. पण परिस्थितीने यांना एकत्र आणलं आणि ही परिस्थिती हा बदल घडू शकेल. हा 21 वेळ टमाटे कांदे आली तर निर्यात बंदी झाल्यावर तुम्ही केली. शेतकऱ्याला फासाला लावायचं तर तुम्ही फास आवडला त्याचा. त्यावेळी तू आमचे मतं घेतली होती त्याच्याशी बेईमानी केली. तू तुमच्या दारात उभा राहिला. विचारा ना त्यांना. कधी विचारणार आहे तुम्ही? हो. आणि तेव्हा तर काहीच नव्हतं दादा. तेव्हा तर काँग्रेस एकटीच होती. आता तुमच्या जोडीला भीष्माचार्य शरद पवार साहेब आहे आणि फेकणारा कर्ण उद्धव ठाकरे. तो कर्ण वेगळा, तो शापयुक्त कर्ण होता. हा कर्णाला एकही शाप नाही, कारण या शिवसैनिकांची दुआ त्याच्या मागे हा या केल्याशिवाय राहणार. तो कर्ण वेगळा. तुम्ही काय उदाहरण देता? कर्ण आई. उद्धव ठाकरे कर्ण जरूर आहे, रथ फसवणारा कर्ण नाही. कारण एकही वासरू मागलेलं नाही. श्रीकृष्णाच्या नीतीत एकदाही अडकलेला नाही. बाळासाहेब अडकले होते. आदिती ठाकूर, दक्ष न्यूज, देवळा. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित कार्यसन्मान पुरस्कार सोहळा 2024 रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजिला आहे. ठिकाण शोभेंदू हॉल, KG मेहता कॉलेज,
उपनगर, नाशिक रोड, नाशिक। सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागत उत्सुक। नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ, सर्व पदाधिकारी व सदस्य। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। भाविकांचे श्रद्धास्थान असलेले 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। सप्तशृंगी गड हे भाविकांचे श्रद्धास्थान असून लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात। याच पार्श्वभूमीवर भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून तसेच शारदीय नवरात्रोत्सवात व चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरत असते। यावेळी देखील लाखोंच्या संख्येने राज्यभरातून भाविक येथे मातेच्या दर्शनासाठी येत असतात। त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असतो। सप्तशृंगी गडावरील पायाभूत सुविधा वाढवून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत सूचना केल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। दरम्यान कोणकोणती विकास कामे होणार पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गडावर स्वच्छतागृह बांधणे, भाविकांसाठी डोम बांधणे, साईड रस्त्याचे काम व गटारी बांधणे, गडावर 11 केव्ही लाईट भूमिगत करणे, विविध ठिकाणी हायमास्ट बसवणे, टोल नाका ते शिवालयापर्यंत पथदीप बसवणे, सुरक्षा जाळ्यांची देखभाल करणे, नांदुरे येथे भक्त निवास बांधणे, गडावर पोलीस स्टेशन इमारत बांधणे, नांदुरे येथे बसस्थानक बांधणे व वन विभागाच्या जमिनीवर नक्षत्रा बगीचा व विकास कामे करणे। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून 82 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, वणी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह येथे गुरुवार दिनांक 29 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। याचं कारण आहे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे आघाडीमध्ये सामील होण्यासाठी काही प्रस्ताव दिलेत। यावर अजून वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी व महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे। अधिकृतरित्या अजून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही, परंतु तरी देखील स्थानिक पातळीवर खासदार होण्यासाठी गुडघ्याला बाशिंद बांधून तयार असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बैठका घेत फिरतायत। या बैठकांसाठी वापरल्या जाणाऱ्या फलकांवर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा फोटो ते सर्रासपणे वापरतायत। याबाबत त्यांनी स्थानिक पातळीवर कोणालाही विश्वासात घेतलेले नाही, त्यामुळे इथून पुढे प्रचार करताना त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरू नये असे प्रतिपादन प्रदेश कार्यकारिणी सदस्य चेतन गांगुर्डे यांनी केले। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेतेगण फिरत आहेत। हे फिरत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या फोटोचा सर्रासपणे वापर ते आपल्या बॅनरवरती करत आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिकच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा वरिष्ठ पातळीवरून तसली कुठलीही परवानगी न घेता प्रकाश आंबेडकर यांचा फोटो वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे जनमानसांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्रपक्षांनाही विनंती करतोय की जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरती कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत असा उतावळीपणा, अतताईपणा आपण करू नये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्यानं 4 पंचवार्षिकला आमचे मित्रपक्ष पराभूत झालेले आहेत आणि या पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद जास्त आहे। त्या अनुषंगाने इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांकडे ही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडावी
असं साकडं सुद्धा घातलेलं आहे। त्यामुळे वरिष्ठांकडून जोपर्यंत कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षांनी, घटक पक्षांनी कुठलाही असा आताताईपणा करू नये यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेत आहोत। यावेळी व्यासपीठावर बिरसा ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव भारमाल, तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे, चांदवड तालुका अध्यक्ष मंगेश केदारे, जिल्हा महासचिव संविधान गांगुर्डे आदी जण उपस्थित होते। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या सोग्रस फाटा येथे रस्त्याच्या मधोमध राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकावर अनधिकृतपणे मदार बांधण्यात आली आहे। यामुळे हा चर्चेचा विषय ठरतोय। यावरून आमदार नितेश राणे यांनी विधान भवनातून निशाणा साधलाय। यावेळी या मदारवर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आज सकाळी नाशिकच्या चंदवड मध्ये हायवे मध्ये हे लोक मध्येच मदार बांधतायत। म्हणजे आता नॅशनल हायवे मध्ये मदार बांधली जाते, मध्ये हिरवी चादर टाकलेली आहे आणि कळ म्हणजे त्याच्यापेक्षा अति म्हणजे ह्याची जे काही ते लोक काही करतात त्याच्यासाठी मालेगाव वरून मौलाना बोलवण्यात आला, त्याला 20,000 दिले गेले आणि ते 20,000 कुठून गेले? नॅशनल हायवेच्या अकाउंट मधून दिले गेले। विचार करा, म्हणजे एक सालुंके नावाचा अधिकारी आहे तो हे सगळे लाड या लोकांचे। मी त्यांना सकाळी त्याच्याशी बोललो, त्याला बोललो की राज्याच्या देशाच्या एका हायवेच्या मधोमध्ये तुम्ही मला एक मंदिर दाखवा आणि मंदिर असलं तरी पण तुम्ही ते तोडून टाकता, विचारत पण नाहीत, आवाज पण करायला देत नाहीत। पण राजरोज पद्धतीने या नॅशनल हायवेच्या मधोमधी चांदवड नाशिक मध्ये इथे मदार बांधली गेलेली आहे, हिरवी चादर टाकलेली आहे, मौलाना बोलवण्यात येतो, त्याच्यावर त्याला 20,000 नॅशनल हायवेच्या अकाउंट वरून दिले जातात। हे आता हे जे लांगून चालनचे जे प्रकार आहेत ना, हे आमच्या या सरकारमध्ये चालणार नाही। म्हणून त्या संबंधित साळुंके नावाच्या अधिकाऱ्याला सांगितलेले आहे, तू वेळेत हे काय मदार जे नावाने हे केलेलं हे उकडून टाकायचं, काढून टाकायचं, ही नाटकं बंद करायची, नाहीतर या साळुंके नावाच्या अधिकाऱ्याला काय करायचं हे आम्ही केंद्र सरकार जे संबंधित खातं आहे त्याला आम्ही तक्रार करू। आम्ही स्वतः नितीन गडकरीजींकडे जाऊ आणि ह्या मदारवर लवकरात लवकर बुलडोजर चालवा, ही मदार काढून टाका, नाहीतर ह्याच्याच बाजूला आम्ही बजरंगबलींचं मंदिर उभा करण्यासाठी आम्ही तिथे सगळं सामान पाठवतो। ही मदार हटली नाही तर त्याच्या बाजूला बजरंगबलीची मूर्ती आम्ही बसवणार, मंदिर बसवणार, मग तिथे जशी मदार असेल तिथे बजरंगबलीची पण मूर्ती आणि मंदिर उभे राहणार। दरम्यान लवकरात लवकर या मदारवर बुलडोजर चालवा, अन्यथा आम्ही या मदारच्याच बाजूला बजरंगबलीचे मंदिर उभारण्यासाठी साहित्य पाठवतो असा इशारा देखील यावेळी आमदार नितेश राणेंकडून देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झालेत। त्या अनुषंगाने व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याच्या नगर विकास विभागाने पुढाकार घेतला असून नाशिककरांसाठी स्वतंत्र वाहतूक कक्ष म्हणजेच ट्रॅफिक सेल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या ट्रॅफिक सेलकरिता एक कार्यकारी अभियंता, 2 उपअभियंत्यांसह एकूण 8 अधिकारी कार्यरत राहणार आहेत। यामुळे नाशिककर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असताना आता यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे। दरम्यान काय आहे ट्रॅफिक सेलची जबाबदारी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 4 चाकी दुचाकी वाहनांच्या संख्येनुसार पार्किंगचे नियोजन, पार्किंगसाठी शहरात नवीन वाहनतळांची निर्मिती करण्यात येणार आहे, गर्दीच्या वेळी मार्गांमध्ये बदल करणे, रस्त्यांवर सायकल ट्रॅक, फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंगची निर्मिती, सार्वजनिक बससाठी वाहतूक डेपोचे नियोजन, शहरासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करणे। दरम्यान शहरातील पार्किंगचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी हा ट्रॅफिक सेल उपयुक्त ठरणार आहे। यामुळे नाशिककरांची डोकेदुखी आता कमी होण्याची शक्यता आहे। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक।
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित कार्यसन्मान पुरस्कार सोहळा 2024 रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजिला आहे. ठिकाण शोभेंदू हॉल, KG मेहता कॉलेज, उपनगर, नाशिक रोड, नाशिक. सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत उत्सुक नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ, सर्व पदाधिकारी व सदस्य. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध 244 संवर्गांचा समावेश असलेल्या 9016 पदांच्या सुधारित आकृती बंदास दिनांक 29 फेब्रुवारी रोजी महासभेने आराखडा सादर केलाय. शहरातील लोकसंख्या वाढत असताना देखील दुसरीकडे गेल्या 24 वर्षात नोकर भरती झाली नाही. त्या अनुषंगाने नव्या आकृतीबंधात जुन्या आकृतीबंधातील 662 पदे कालबाह्य ठरवण्यात आली असून 1956 नवीन पदांचा समावेश करण्यात आलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या आधीच हा प्रस्ताव शासनाला पाठवला जाणार असून शासनाने मंजुरी दिल्यावर जम्बो नोकर भरती करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्तीमुळे शासनाने 14 फेब्रुवारी रोजी आकृतीबंधासाठी 35% स्थापना खर्चाची अट शिथिल केली होती. त्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे पालिकेत उर्वरित पदांसाठीची आवश्यक नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान 49 विभागांनी आपल्याकडे उपलब्ध मनुष्यबळ आणि आवश्यक मनुष्यबळाचा आकडा प्रशासनाकडे सादर केल्यानंतर प्रशासनाकडून हा सुधारित आराखडा महासभेवर सादर करण्यात आला असून त्याला महासभेनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता नोकर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात तसेच ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले. गेल्या 3 महिन्यापासून मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी गोटी परिसरात हॉटेल, वाईन शॉपमध्ये चोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने होत होते. याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हसन कुट्टी याच्यासह 10 संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात
अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या किचनच्या खिडकीचे गज कापून गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काउंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकूण 2,41,000चा मुद्देमाल लंपास करून नेला होता। त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलिसांनी नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन कुट्टी याला शितापीने ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अट्टल गुन्हेगार कुट्टी याच्यासह 10 संशयितांना ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सदरची कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोलीस हवालदार चेतन संवत्सकर, प्रवीण सानप, किशोर खराटे, हेमंत गरुड, सतीश जगताप, पोलीस नाईक विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोगल, पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी, दत्ता माळी, विशेष पथकातील पोलीस हवालदार संतोष हजारे, पोलीस नाईक विजय वाघ, सुनील पाडवी, चंद्रकांत कदम यांच्यासह पथकाने केली आहे। भागीरथ तत्करी, दक्ष न्यूज, इगतपुरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक विभागाला अवकाळीचा मोठा फटका बसलाय। नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या 3 जिल्ह्यातील अनेक गावात अवकाळीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले। विभागातील 222 गावांमधील 19,150 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। नाशिक विभागात 8 तालुक्यातील 222 गावांना अवकाळीचा मोठा फटका बसलाय। यापैकी काही गावात तर मुसळधार पावसाने शेती पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेत, त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय। विभागातील 21,482 शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून कांदा, पपई, मका, हरभरा, गहू, तीळ, ज्वारी, बाजरी, भाजीपाला यासारख्या अनेक काढणीला आलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसेच शहरात देखील आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता आहे। दरम्यान शेतमालाला भाव नसल्याने आधीच चिंतेत असलेला शेतकरी आता या अवकाळीमुळे चांगलाच हवालदिल झालाय। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या अवकाळीची नुकसान भरपाई मिळेल का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये देखील नाव आले होते। मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे मनमाड शहरात आले असता पाकिजा कॉर्नर येथे भीम सैनिक सर्व बहुजन बांधवांतर्फे संभाजी भिडे यांच्या गाड्यांचे ताफे अडवून निषेध बॅनर दाखवून मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी भिडे गो बॅकच्या घोषणांनी पाकिजा कॉर्नर दणाणून गेला होता। अचानक ताफा अडवल्याने व घोषणाबाजी झाल्याने ताफ्यांमधील वाहनांची तारंबळ उडाली। मात्र भिडे मुर्दाबाद व भिडे गो बॅकच्या घोषणांनी पाकिजा कॉर्नर दणाणून गेले हे मात्र नक्की। पोलीस प्रशासनातर्फे निषेध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल
सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न, नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित कार्यसन्मान पुरस्कार सोहळा 2024 रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजिला आहे। ठिकाण शोभेंदू हॉल, KG मेहता कॉलेज, उपनगर, नाशिक रोड, नाशिक। सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागत उत्सुक नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ, सर्व पदाधिकारी व सदस्य। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सिटी लिंक बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। यामुळे नागरिक तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सिटी लिंक बस सेवेला पुन्हा एकदा ब्रेक लागलाय। गेल्या 3 महिन्यापासून वेतन थकीत असल्याने व बोनस मिळत नसल्याने सिटी लिंक चालक व वाहकांनी हा संप पुकारलाय। दररोज विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सिटी लिंकने प्रवास करतात, मात्र वारंवार पुकारण्यात येणाऱ्या या संपामुळे नाशिककर हैराण झालेत। दरम्यान सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी दक्ष न्यूजकडे आपली व्यथा मांडली आहे। मुलांचे पेपर चालू आहे, संप केलेला आहे, संपाचं कारण काय? सर, आम्हाला त्या मुलांचं नुकसान नाही करायचं, संपात काय नाही करते। 3-4 महिन्यापासून आमचे पेमेंट रेकडलेले आहेत। त्यांनी आश्वासन देऊन सुद्धा हे पाळत नाही। आता 2 दिवसापूर्वी आश्वासन दिलं होतं, ते पण त्यांनी पूर्ण केलेले नाही। मग जर पगारच नाही झाले तर आम्ही खायचं काय, करायचं काय? आमचे पण मुलं बाळं शाळेत आहे, शाळेत आम्हाला त्रास देत आहेत, ती फोन करून विचारत आहे पैसे द्या, पैसे द्या। आम्ही कुठून फी भरायची? जर पगार देत नाही टायमावर तर आम्ही करणार काय सर याच्यात? तुमचे किती महिन्याचे पेमेंट बाकी? आमचे 3 महिन्याचे पेमेंट बाकी आहे सर। आणि PF SI आहे 1.5 वर्षापासून बाकी। जोपर्यंत PF SI आहे क्लिअर करणार नाही तोपर्यंत आम्ही गाडीवर चढणारच नाही। संप तोपर्यंत चालूच ठेवणार आहे। संपामध्ये किती कंडक्टर सामील आहे? संपामध्ये जवळजवळ 300-400 कंडक्टर सामील आहे आणि प्रत्येकाचेच पेमेंट रेकडले। काही तर हातावरची मुलं आहेत सर, इथं बाहेरून आलेले आहेत, आदिवासी भागातून आलेले आहेत, त्यांना तर वारंवार रूम बदलावं लागते आहे। त्यांना इतका मनस्ताप सहन करावा लागतो आहे, यांना त्याची कळकळतसुद्धा येत नाही। आज प्रशासनाला सुद्धा एवढ्या वेळेस संप करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही। खरं तरी प्रशासन जाग नाही, हे झोपलेलंच प्रशासन आहे असंच म्हणावे लागेल सर। मागणी आहे तुमच्या, आज वारंवार 1.5 ते 2 वर्ष झाले सिटी लिंक चालू होऊन वारंवार तुम्ही संप करताय, संपाचं कारण काय? कारण आमचं 3 महिन्यापासून वेतन रखडवलेलं आहे। इथून मागे पण आमचं 7 वेळेस संप झाला, त्याच्यात पण वेतनाचंच कारण होतं का वेतन वारंवार अटकवलं जातं आहे। त्याच्यामुळं आम्ही बाहेरून आलेले मुलं आहे, तर आम्ही घरात खायचं काय आणि घर भाडं कसं भरायचं, आमच्या आज फार हाल चालू आहे। आणि त्यांनी वर्षभरापासून PF SI पण भरलेला नाही आहे आणि आमचे विकली ऑफचे पैसे पण देत नाही। ते विकली ऑफचे पैसे मिळतात त्यांना, पण ते विकली ऑफचे पैसे देत नाही आम्हाला। आणि 3 वर्षे झाले पगार 1 रुपया पण वाढ झालेली नाही पगारामध्ये। आणि जे आमचे थकबाकी रक्कम ती पण आम्हाला अजूनपर्यंत मिळालेली नाही। आमच्या प्रमुखपणे काहीच नाही। आम्हाला 2-3 वर्षापासून ESI किंवा PF दिलेलं नाही आणि 3-4 महिन्यापासून पेमेंट रखडलेले आहेत। ते त्यांनी पेमेंट आमचे अकाउंटला किंवा ESI असेल PF असेल त्यांनी जमा करावा, तरच आम्ही इथनं गाड्या काढू। आज मुलांचे पेपर चालू आहे तरी पण तुम्ही संप केलेला आहे, याच्याबद्दल काय सांगशाल?
सर मजबुरी आहे आमची. जर आम्हाला पेमेंटच नाही तर आम्ही कसं काय म्हणजे करू की आम्ही बाहेरून आलेलो आहेत. आमचे घरभाडे असतील किंवा लाईट बिल असेल किंवा पाणीचा प्रश्न असेल किंवा खाण्यापिण्याची समस्या असतील. आम्ही खाऊ कुठून किंवा आम्ही काय करू म्हणजे आर्थिक आमची गरज कसं काय आम्ही भागू शकू. जर पेमेंटच नाही भेटेल तर कसं काय आम्ही पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही हा संप पुकारलेला आहे. त्यामुळे आता सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा हा संप कधी मिटणार या प्रतीक्षेत नाशिककर आहेत. परंतु नागरिक व विद्यार्थ्यांच्या त्रासाचं काय असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नव्याने जिल्हा प्रमुख झालेले सुधाकर बडगुजर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संघटनात्मक पदांची अदलाबदल केल्यानंतर नव्याने जिल्हा प्रमुख झालेले सुधाकर बडगुजर यांनी पदाचा कारभार स्वीकारताच ते अडचणीत आलेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी अखेरीस 2 महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी असणाऱ्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीचा संपूर्ण अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याने याबाबत बडगुजर हे प्रथम दर्शनी दोषी आढळून आले व ही पार्टी त्यांच्याच हिंदुस्थान नगर येथील फार्म हाऊसवर झाल्याचे देखील निष्पन्न झाले. यामुळे आडगाव पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यावर 2 दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दिनांक 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आला. सातपूरच्या कामगार नगर येथील रिक्षा स्टँडवर मनपा शाळा क्रमांक 17 कामगार नगर या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षिका यांच्यासोबत लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा हा उपक्रम राबवण्यात आला. रिक्षा स्टँडवरील रिक्षा चालक मालक यांनी रिक्षाला लावलेली लिंबू मिरची बिब्बा काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले असून ही सर्व अंधश्रद्धा असल्याचे जाहीर केले. दरम्यान महाराष्ट्र अनिसचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा या अभियानाअंतर्गत नागरिकांना आवाहन केले. भारतरत्न डॉक्टर CV रमण यांच्या रमण इफेक्ट या महत्त्वपूर्ण जगविख्यात संशोधनाची माहिती विद्यार्थी आणि जनसामान्यांना व्हावी. विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढीसाठी आवश्यक असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज महाराष्ट्रभर विविध शाळा महाविद्यालयातून सार्वजनिक ठिकाणी लिंबू मिरची तोडा विज्ञानाशी नाते जोडा हे अभियान राबवण्यात आले. नाशिकमध्येही कामगार नगर येथील मनपा शाळा क्रमांक 17चे काही विद्यार्थी सोबत घेऊन तेथे जवळच असलेल्या रिक्षा स्टँडच्या ज्या रिक्षांना लिंबू मिरची बांधलेले होते त्यांच्या चालकांशी संवाद साधून त्यांच्या वतीने आणि विद्यार्थी सहभागाने ती लिंबू मिरची बाजूला करण्यात आली आणि त्यामागील अंधश्रद्धा अवैज्ञानिक बाबी यांचे स्पष्टीकरण करण्यात आले आणि यापुढे अंधश्रद्धा बाळगल्या जाणार नाहीत, जोपासल्या जाणार नाहीत असा निर्धार करण्यात आला. तसेच लहान लहान अवैज्ञानिक गोष्टींमधून अंधश्रद्धा जोपासल्या आणि जतन केल्या जातात. त्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान अनिसकडून राबविण्यात येत असून या अभियानात रिक्षा चालक मालक संघटनेचे दादासाहेब राठोड, सुभाष पवार, अनिल पाटील, सीताराम ठाकरे, संदीप चौधरी, छगन कोल्हे आदी जण सहभागी झाले होते. यावेळी मनपा शाळा क्रमांक 17च्या शिक्षिका शालिनी पगार व आशा बागुल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असून या अनोख्या अभियानाचे सर्वत्र कौतुक होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.